आणि यानंतर मान्सूनच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे। खरं तर यंदाच्या वर्षी अल नीनो हा अधिक प्रमाणावरती त्याचा प्रभाव आपल्याला बघायला मिळेल अशी स्थिती होती। मात्र यानंतर आता आयोडी सक्रिय होईल अशी माहिती समोर आली आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळेल या मान्सूनच्या पावसाने, याची देखील शक्यता वर्तवली जाते। असं जर झालं तर पावसाची तूट भरून निघेल असाही अंदाज आहे। जपान आणि अमेरिकेच्या संस्थांनी मान्सूनच्या संदर्भात दिलासादायक असा अंदाज व्यक्त केला। प्रशांत महासागरामध्ये अल नीनो सक्रिय झाल्याचं जाहीर झाल्याच्या नंतर यंदाच्या मान्सून हंगामाविषयी सगळ्या स्तरामधून चिंता व्यक्त होत होती। एल नीनोची तीव्रता वाढत असताना जुलैमध्ये हिंदी महासागरात इंडियन ओशन डायपोलची सकारात्मक स्थिती विकसित होण्याचा अंदाज या संस्थांनी जाहीर केला। आयएमडीने मात्र इंडियन ओशन डायपोल तटस्थ राहण्याचा अंदाजही व्यक्त केला होता। या संपूर्ण मान्सून हंगामामध्ये आयोडीची स्थिती ही न्यूट्रल म्हणजे तटस्थ राहण्याची शक्यता आहे आणि तशी स्थिती निर्माण झाली तर संपूर्ण मान्सूनवर एल निनोचा प्रभाव जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती। मात्र आता नुकतंच जपानी आणि अमेरिकी मॉडेल्सनी असं वर्तवलंय की जुलैमध्ये हिंदी महासागरामध्ये पॉझिटिव्ह आयोडीची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे आणि तसाच जर प्रत्यक्षात तशा गोष्टी घडल्या तर मान्सूनच्या उत्तरार्धामध्ये या पॉझिटिव्ह आयोडीमुळे पर्जन्यमानात काहीशी वाढ होऊ शकते। त्यामुळे एल निनोमुळे होणारा जो पावसावर परिणाम होता तो काही प्रमाणामध्ये पॉझिटिव्ह आयोडीमुळे भरून निघू शकतो। हा दिलासादायक अंदाज आहे। मात्र प्रत्यक्षात तशी स्थिती येणार की नाही हे समजण्यासाठी आपल्याला आणखीन 15 ते 20 दिवसांची वाट पाहावी लागू शकते। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे। अनेक शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागून बसलेले आहेत आणि असं असताना हिंगोलीमध्ये मात्र एक वेगळंच चित्र बघायला मिळालं। हिंगोलीमध्ये वादळी तडाखा, पावसाचा मारा या सगळ्यामुळे केळीच्या बागा या उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। अगदी 2-4 दिवसांनी ही केळी काढली जाणार होती, मात्र या सगळ्या बागा आडव्या झाल्याची स्थिती आपण बघतोय आणि केळीच्या बागांना मोठा फटका बसलाय। जवळा, पांचाळ, डोंगरकडा, पारडी, बागल या सगळ्या गावांच्या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणावरती केळीची लागवड केली जाते। या सगळ्या केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या। या बागांमधली केळी पुढच्या काही दिवसांमध्ये काढली जाणार होती, मात्र त्यापूर्वीच पावसानं तडाखा दिला आणि शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। तर हिंगोली सारखीच परिस्थिती आपल्याला बुलढाण्यामधल्या देखील काही ठिकाणी दिसली आहे। बुलढाण्यातल्या सिंदखेड राजासारख्या परिसरामध्ये देखील इतक्या मोठ्या प्रमाणावरती वादळी पावसानं तडाखा दिला की घरांचं देखील नुकसान झालंय। शेतीच्या पिकांचं काहीसं नुकसान झालेलं बघायला मिळालं। शेतकऱ्यांचं हे लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आपण बघतोय। नेटशेड देखील जमीनदोस्त झालेलं आहे। घरांवरचे, गोठ्यांवरचे पत्रे देखील उडून गेलेले आहेत। महसूल, कृषी विभाग आणि विमा कंपन्यांनी तातडीने या सगळ्याचा सर्व्हे करावा आणि लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली जावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांची आहे। आणि यानंतर आपण बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत। मात्र अगदी काही वेळामध्ये